नमस्कार, सगळ्यांच्या मनापासून खूप स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 1 ते 2 वर्षांच्या मुलांसाठी दिवसभराचा जो आहार आहे तो 5 दिवसांचा पूर्ण आहार कोणते पदार्थ मुलांना द्यावेत ज्याच्यामुळे बाळाचं वजन पटापट वाढेल आणि बेबी जे आहे ते हेल्थी राहील, स्ट्रॉंग राहील असा जो मेन्यू कार्ड आहे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। 5 दिवसासाठी पूर्ण आहार मी मुलांना कोणता देता येईल याबद्दल संपूर्ण माहिती सांगितलेली आहे। तर व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा। तर डे 1 मध्ये आपण मुलाला लंच, ब्रेकफास्ट आणि डिनरमध्ये काय देणार आहोत ते बघूयात। तर मुलांना आपण इकडे ब्रेकफास्टमध्ये उपमा देणार आहोत, सोबतच दूधसुद्धा बाळाला आपण उपमा आणि दूध देऊ शकतो। हे ब्रेकफास्टचं मेन्यू आहे। त्याच्यानंतर आपण बेबीला लंचमध्ये दुपारी चपाती भाजी किंवा चपाती वरण देऊ शकतो। आपल्याकडे जे डाळी आहेत तूर, मूग, उडद त्याच्यापैकी कोणतीही एक डाळ आणि त्याच्यासोबत चपाती आणि सोबतच सलाड, काकडी, बीटरूट याचे बारीक स्लाइस आपण करून देऊ शकतो। आता डिनरमध्ये आपण बेबीला व्हेज खिचडी देणार आहोत ज्याच्यामध्ये संपूर्ण व्हेजिटेबल आणि तांदूळ आणि डाळ टाकून व्हेजिटेबलची खिचडी आपण बेबीला एकदम सोपी तयार करून देऊ शकतो। डे 2 दुसऱ्या दिवशी आपल्या बाळाचा आहार काय राहील याबद्दल आपण बघूयात। ब्रेकफास्टमध्ये आपण मुलांना स्टफ व्हेजिटेबल पराठा म्हणजे की खूप साऱ्या पालेभाज्या टाकून पराठा बनवून देऊ शकतो। दुपारी लंचमध्ये आपण मुलांना मल्टीग्रेन रोटी म्हणजेच की सगळ्या पिठांपासून मिक्स असे पीठ, डाळी आणि कडधान्य सगळे मिळून पीठ बनवून त्याची एक रोटी आणि सोबतच कोणती भाजी, सीजनल जी भाजी आहे ती भाजी देऊ शकतो आणि सोबत सलाड पण देऊ शकतो दुपारी। डिनरमध्ये मुलांना तुम्ही पनीर भुर्जी आणि चपाती देऊ शकता। एकदम पौष्टिक आणि एकदम हलकी फुलकी अशी रेसिपी आहे। डे 3 म्हणजेच तिसऱ्या दिवशी मुलांचं जे रुटीन आहे ते कसं असणार आहे ते बघूयात। तर सकाळी ब्रेकफास्टमध्ये मुलांना तुम्ही रागी डोसा आणि सोबत मिल्क द्या। दुपारी लंचमध्ये कोणती एक डाळ आणि चपाती सोबतच एखादी भाजी आणि काकडीचे स्लाइस इतकं द्या। आणि मुलांना रात्री डिनरसाठी एकदम हलका फुलका उडद डाळ आणि तांदूळचा मिळून डोसा आणि सोबत आमटी हे द्या। डे 4 म्हणजे चौथ्या दिवशी मुलांचा काय आहार असेल ते बघूयात। ब्रेकफास्टसाठी मुलांना तुम्ही दलिया बनवून देऊ शकता। त्याच्यानंतर दुपारी लंचमध्ये तुम्ही व्हेज पुलाव सगळ्या भाज्या टाकून सोबत दही द्या आणि रात्री एकदम हलका फुलका मल्टीग्रेन डोसा, सांबर, चटणी देऊ शकता। आता बघणार आहोत आपण डे 5चं मुलाचा जो डाएट चार्ट आहे तो काय असणार आहे। तर तुम्ही मुलांना ब्रेकफास्टमध्ये चिला देऊ शकता, बेसन चिला। त्याच्यानंतर तुम्ही लंचमध्ये बेबीला डाळ, चपाती आणि सीजनल कोणती पण भाजी विथ कर्ड आणि डिनरसाठी मुलांना तुम्ही मसूर पुलाव बनवून देऊ शकता। अशा प्रकारे मसूर डाळीचा पुलाव। अशा प्रकारे तुम्हाला मी 1 ते 2 वर्ष बाळाचा जो 5 दिवसांचा डाएट चार्ट आहे तो शेअर केला आहे। तुमचं बेबी किती इयरचा आहे आणि किती एजच्या मुलाचा डाएट चार्ट तुम्हाला बघायला आवडेल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा। त्या टॉपिकवर मी नक्कीच व्हिडिओ बनवेल आणि प्लीज मायसेल्फ तक्ष चॅनलला सपोर्ट करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।